सर्वांना नमस्कार. सकाळी उठल्या उठल्या आज भूषणदादांचा फोन आला. मी येतोय गावावरून, मला घ्यायला ये. तितक्यात भूषणदादांची गाडी होती युवराज भाऊकडं. मग दोघं पण पोचलो बस स्टॉपवर. त्यांना घेतलं, गाडी त्यांच्याकडे दिली. मी युवराज भाऊला सोडवलं परत युवराज भाऊच्या घरी. तिकडनं निघालो मग परत रूमवरती म्हटलं आता रूमवरती जावा, काय कामं नाहीत तर. मग आवरलं सगळं, आंघोळ वगैरे केली, मस्त फ्रेश झालो आणि समृद्धी मेसला आलो होतो जेवायला. इथलं म्हणजे आमच्या एरियातली ही सर्वात चांगली मेस आहे बाबा. तर आलो मेसमध्ये, बघा असे प्लेट्स लावलेले किंवा मग नियम लावलेले आहेत. आणि हा एक खूपच छान आहे, तो म्हणजे अन्न वाया घालवल्यावरती 10 रुपये दंड आकारला जाईल. त्यानंतर जेवण झाल्या म्हटलं मग आता जराशी गोड काय खावा, तर गोड खायचं नाही, मग ऊसाचा रस प्यायला गेलो. मस्तपैकी गेलो, दादांनी मस्त फ्रेश ऊसाचा रस काढून दिला लगेच. म्हणलं किती देऊ, म्हणलं हापच द्या, जास्त होतो परत तो. नंतर तिकडनं सर्व कामं झाल्यानंतर आराम झाल्यानंतर युवराज भाऊ सोबत निघालो होतो. युवराज दादाच्या सरांचा काहीतरी कार्यक्रम सोहळा होता, तितक्यात ती बिल्डिंग दिसली, मस्त होती. नंतर मग तिथं पण युवराज भाऊ म्हणला अजून कार्यक्रमाला वेळ आहे, मग काय करायचं. म्हणलं काय करायचं तर चल काहीतरी खाऊ पिऊ. तिथं गेलो, ऊसाचा रस पेलो मस्तपैकी. आलो, कार्यक्रम मस्त सुरू झाला, सर्वांचे सत्कार समारंभ झाले. तिथल्या ट्रस्टने कॅलेंडर छापलं होतं, त्याचंच प्रदर्शन होतं आणि त्यातल्या त्या सत्कार समारंभ पण होते. त्यानंतर आलो घरी. ऋतुराज आता आजच आला होता, त्याने पण घरून डबा आणला होता. आज हा साऊंड विकत घेतला नवीन आपण, त्यात डबा मला पण आलेला आहे. आता हे बघा मस्तपैकी डब्यामध्ये रायता, त्यानंतर पराठे आलते. नंतर ऋतुराज भाऊला म्हणलं चल जरा पाय मोकळे करून येऊ, जास्त जेवण झाले जराशी. तो पण म्हणला चल, मला पण कंटाळा झालाय. मग निघालो. तिकडनं आलो तर पूर्ण चंद्र होता, आज पौर्णिमा होती. तर त्या चंद्राला आमचा हा चंद्र पृथ्वीवरून कैद करत होता. नंतर म्हणलं चल भाऊ, आलो. आता क्रिसमस जाऊन भरपूर दिवस झाले, तरी पॅव्हलियनवरती अजून डेकोरेशन तसंच होतं, छान दिसत होतं. परंतु रामनवमी शिवजयंतीला देखील असंच डेकोरेशन करावं, अजून चांगलं वाटतं ना आम्हाला पण. तर येता येता रस्त्याने पाहिलं, एक जोडपं होतं, ते मस्तपैकी अशी फुलांचे बुके बनवून विकत होतं. लहान मुलं होती त्यांची विकणारी. रूमवरती आलो, दादांचा मस्त अभ्यास चालू होता. एका हाताने लिहिताय, दुसऱ्या हाताने मोबाईल पकडलाय. खतरनाक स्टडी. व्हायच्या तयारीमध्ये होतो. आत्ता भूषण दादाचा फोन आलाय, त्याचे दादा आलेत ये भेटायला बारामती हॉस्टेलकडं, तिकडंच चाललो आहे. तर जाऊ, काय म्हणतात बघू दादा. ते मोबाईलला चार्जिंग नव्हती, दादा नंतर भेटून आलो आणि आता झोपायला घेतलं. मी पण झोपलो. गुड नाईट. तुमच्या भावाच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.